मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लक्ष्मी मीराला म्हणते, अगं जावई बापू काय करतायत, आपण इथे जेवायला बसलोय, त्यांना पटकन बोलवून आण की. मग आता मीरा ठीक आहे असं म्हणते आणि किचनमध्ये जाऊन पाहते तर आता सत्याला कपडे सापडतच नसतात. म्हणून त्याने काय केलेलं असतं, त्याने मीराची जी साडी असते मुंगीसारखी स्वतःला गुंडाळलेली असते, तेव्हा मीरा ते पाहते आणि लगेच ती साडी सोडण्याचा प्रयत्न करते, म्हणते की माझी साडी सोडा अगोदर. मग आता सत्या म्हणतो, थांब ना जरा, मला कपडे शोधू देत. त्यावेळी मीरा आता ऐकतच नाही, पटकन त्या साडीची गाठ सोडते. तर सत्य म्हणतो, कर माझा आता वस्त्रहरण आणि जातो मी मग असाच बाहेर. त्यावेळी मीरा म्हणते, नाही हा, अजिबात असं बाहेर जायचं नाही, असं म्हणून ती खूपच चिडते आणि लगेच ती साडीच ओढून घेते. मग आता तो हाफ चड्डीवर असतो, त्यामुळे आता मीरा म्हणते की काय चाललंय काय तुमचं. ती खूप लाजते आणि पटकन त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. तेव्हा ती लगेच त्याची कपडे काढून सत्याकडे देते. त्यावेळी ती म्हणते, पटकन कपडे घाला आणि बाहेर या, असं म्हणून ती सुद्धा बाहेर जाते. ही सत्या म्हणतो, हो येतो मी बाहेर जेवायला, तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा. आता मीरा बाहेर येते आणि जेवणाच्या ताटावर पण बसते. त्यावेळी आता तिला वाटतं की हाफ चड्डीवर हा सत्या बाहेर नाही आला म्हणजे बरं होईल. मग आता सत्या म्हणतो, आलो मी सासूबाई. मग आता मीरा हळूच मागे पाहते तर त्याने पॅन्ट शर्ट घातलेलं असतं, म्हणूनच आता मीराच्या जीवात जीव येतो. त्यानंतर सत्य आता मीराच्या आईला म्हणतो, लक्ष्मी तू खूप छान जेवण बनवतेस. तेव्हा मीरा आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, बापरे, आता तर माझ्या आईला हे तर डायरेक्ट नावाने हाक मारायला लागले, अजून काय काय बघायला लागणार आहे काय माहीत, असं म्हणून ती आता त्याच्याकडे रागात पाहते. कडे निरूपा स्वयंपाकघरात असते आणि तिच्या बबड्यासाठी म्हणजेच पंकजसाठी तिने खीर त्याचबरोबर शाही पनीर देखील बनवलेलं असतं. मग सुधाकरराव तेथे येतात आणि विचारतात, काय ग तू शेवटी बनवलेच का ही भाजी? मी तुला म्हटलं होतं ना की पारूचं दुखतंय तर तिला असं हलकं फुलकं काहीतरी जेवण घेऊन जा म्हणून, खिचडी वगैरे. तेव्हा निरूपा म्हणते, हो मी खिचडीच घेऊन जाणार होते, तुम्ही पाहना पाठीमागे मी डाळसुद्धा भिजत घातली आहे, परंतु पारू म्हटली, अगं तापाने खूप तोंडाला चवच नाही आहे, म्हणून असं काहीतरी चमचमीत घेऊन ये. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, नक्की पारूसाठीच घेऊन चालली आहे ना? तेव्हा निरूपा म्हणते, हो मग कुणासाठी घेऊन जाणार? तेव्हा तुम्ही सुद्धा आता जेवण करून घ्या, तोपर्यंत मी पारूला डबा देऊन येते, आता निरूपा म्हणते आणि लगेच तेथून जायला निघते. त्यावेळी सुधाकरराव तिच्याकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे सत्य आता जेवण करणार असतो, तेव्हा तो म्हणतो की आज मधू म्हणते की हो चालते की, रोज तुम्ही बिंदास अगदी घास भरवू शकता. त्यावेळी मीरा आता लाजते आणि म्हणते, मी जेवायला सुरुवात सुद्धा केली, तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या, असं म्हणून ती पटकन घास तोंडात टाकते. त्यावेळी मधू मात्र हसते. तर सत्या म्हणतो, सासूबाई तुम्ही पण आमच्या घरी चला ना, कारण मला तुमच्या हातच्या जेवणाची एवढी सवय लागली आहे ना की तुमच्या एवढं टेस्टी जेवण कुणीच बनवत नाही तिथे. कडे निरूपा आता लगेच पंकजची फाईल घेते आणि म्हणते, माझ्या बबड्याला नेऊन देते, म्हणजे तो कुठेतरी काम तरी शोधेल, असं म्हणून तिचा तो विचार चालू असतो. तर आता इकडे सत्याला व्यवस्थित खाता येत नसतं, कारण त्याच्या हाताला चटका बसलेला असतो. मग आता लक्ष्मी विचारते, काय झालं जावई बापू? मग आता तो म्हणतो, काही नाही, मंदिरात आरती करताना जरा चटका लागला. त्यावेळी मीरा म्हणते, अहो मग गुरुजींकडे आरतीचं ताट द्यायचं. तेव्हा सत्या म्हणतो, असं कसं देणार मी गुरुजींकडे ताट, कारण देव माझ्याकडे बघत होता आणि मी पण देवाकडे बघत होतो. मनाच्या आत कुठेतरी खोलवर काहीतरी आमच्यामध्ये संभाषण सुरू होतं, म्हणून तो आता जेवण करू लागतो, परंतु त्याला त्या हाताने जेवताच येत नाही. तर आता मधू म्हणते, ताई तुला आता यांना जेवण भरवावं लागणार. मग आता मीरा म्हणते, खूप दुखतंय का हो, भरवू का मी जेवण? सत्य म्हणतो, नको. मग आता लक्ष्मी म्हणते, अगं तू जेवण कर, मी जावई बापूंना घास भरवते, तू नको काळजी करूस. तेव्हा सत्य म्हणतो, अगं सासू तू? मग आता ती म्हणते की हो, माझा राज असता तर मी भरवलंच असतं ना, असं म्हणून ती खूप प्रेमाने आपल्या मुलासारखं जावयाला जेवण भरवू लागते. तेव्हा सत्याला आता लगेच निरूपाचं खोचक बोलणं आठवत असतं की कशाप्रकारे निरूपा ही मला सारखी टोचून टोचून बोलते आणि इकडे या धूमकेतूची आई किती जीव लावते. दुसरीकडे निरूपा आता चाललेली असते. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, काय ग निरूपा? तेव्हा निरूपा आता खूप घाबरते, तिला वाटतं या फाईलबद्दल जर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून ती आता पटकन काहीही कारण सांगून तेथून निघून जाते. सुधाकरराव म्हणतात की जाऊ दे, चांगला बदल आहे हिच्यामध्ये, कारण जर हिने त्या पारूला जेवण दिलं तर तिच्यामध्ये थोडी पॉझिटिव्हिटी तरी येईल. जाऊ दे, मदत करण्याची आहे प्रवृत्ती थोडी निरूपामध्ये. ते तिच्याबद्दल आता विचार करत असतात. तेवढ्यातच आता
तिथे कुणीतरी पुन्हा एकदा दरवाजाची बेल वाजवतं म्हणून सुधाकर राव म्हणतात, कोण आले काय माहीत, की निरूपाचंच काहीतरी विसरलं असेल असं म्हणून ते दार उघडतात. तर रवी तेथे आलेला असतो. रवी हा निरूपाला सारखा सारखा आवाज देत असतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात की अरे तुझी आई नाहीये, पारू मावशी आहे ना, तिला पनीरची भाजी वगैरे घेऊन गेलीये. मग आता रवी म्हणतो, काय, तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे, थांबा अगोदर ती सांगतो. असं म्हणून तो बोलतो की मी आज पनीरची भाजी तिकडे हॉटेलमध्ये बनवली होती आणि माझी नोकरी जवळपास फिक्स आहे. आता हे ऐकल्यानंतर सुधाकर रावांना खूपच आनंद होतो आणि विचारतो, आईने आज पनीरची भाजी बनवली आहे का? मग आता सुधाकर राव म्हणतात, हो, आणि पारू मावशीला तर अजिबात पनीर आवडत नाही. मग आई कुणाला नक्की घेऊन गेली? कारण पारू मावशी कधीच पनीरची भाजी खात नाही. कुणाला काय आवडतं आणि कुणाला नाही हे मला चांगलंच माहीत आहे, असं तो त्यांना म्हणत असतो. अजून एक गोष्ट सांगतो की पंकज दादा दिवस रात्र म्हटलं तरी पनीर खाऊ शकतो. हे सत्य सुधाकर रावांना रवीने सांगितल्यावर मात्र मनातल्या मनात ते विचार करू लागतात की या निरूपाचं चाललंय काय, नक्की पंकजसाठी ती भाजी घेऊन गेली असेल का, मी आता जरा चौकशी करतो, असं म्हणून ते विचार करत असतात. तर आता इकडे मीरा ही तिच्या आईला म्हणते, मी तुझ्या केसांची चंपी करून देते, अगदी दादा करायचे ना सेम तशीच. त्यावेळी ती ठीक आहे असं म्हणते. तर लक्ष्मी आता मधूच्या केसांची चंपी करत असते. त्याचवेळी सत्य आता तेथे येतो आणि म्हणतो, मलाही हे करायचंय, असं म्हणून तो आता मीराच्या केसांना हात लावतो. तेव्हा मीरा आता त्याला हिडीस फिडीस करते आणि म्हणते, तिकडे जा बरं. तरीही आता सत्य ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, मला सुद्धा हे करायचंय, आता तू काय करते ना, ही चंपी का काय ते करायचंय. मग आता लक्ष्मी म्हणते, मीरा मी आल्यापासून पाहते तू माझ्या लेकाला म्हणजे माझ्या जावयाला अगदी डोळ्याने इशारा करून गप्प करते, असं नाही चालणार हा. त्यावेळी आता मीरा म्हणते, बरं ठीक आहे जावई, असं म्हणून ती आता लगेच आपले केस सोडते. तर आता लक्ष्मी कशी मधूची चंपी करते ते सत्य पाहतो आणि सेम तिच्याप्रमाणेच मीराच्या केसांची डोक्याची चंपी करून देतो. त्यावेळी आता मीराला खूपच आनंद होतो. काही वेळानंतर आता लक्ष्मी मधूच्या केसांची वेणी घालते. त्यासुद्धा मीराच्या केसांची वेणी घालण्याचा प्रयत्न करतो. त्याला ती व्यवस्थित येत नाही म्हणूनच मीरा आता खूप हसते. तेवढ्यातच आता तेथे राज येतो आणि म्हणतो की काय झालं का तुमचं जेवण वगैरे. तेव्हा लक्ष्मी म्हणते, तू जेवण करून घे ना बाळा, चल. मग आता नको, मला जेवायला नको, तुझा हा दुसरा मुलगा जेवलाच असेल ना, कारण इथे आलाय तो नुसता जेवायलाच आलाय, उगीच आपल्या घरामध्ये नाक खूप असतोय. त्यावेळी आता सत्य म्हणतो, असं का बोलतोस, चल ना आपण सोबत जेवलो नाही ना, मग जेवण करून तर घेऊ आपण. तरीही आता तो ऐकायला तयारच नसतो. तो खूप सारखा बोलून तो सत्याचा खूपच अपमान करत असतो आणि म्हणतो, आम्ही तर तुला सांगू का, रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा घरात आल्यानंतर जेवण देतो, असं म्हणून तो सत्याची तुलना आता भिकाऱ्याबरोबरच करतो. त्यामुळे सत्याला खूप वाईट वाटतं. तर मीरा आणि लक्ष्मी या दोघीही खूप चिडतात. तेव्हा लक्ष्मी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव हा, तो माझा जावई नाही तर मुलगा आहे, मुलगा, त्यामुळे नीटच बोलायचं. तेव्हा आता मधुसुद्धा चिडते की आपले ते दाजी आहे त्यामुळे जरा व्यवस्थित. तेव्हा आता हा दाजी नाही तर फाजील आहे, फाजील, असं राज रागातच म्हणतो. चोर, गुंड, मवाली, असं सत्याला तो बोलत असतो. तेव्हा मीराला अजूनच वाईट वाटतं. त्यावेळी आता फुकट गिळायला मिळतंय तर तुझी खूप मजा आहे ना, असं राज रागातच म्हणतो. तेव्हा सत्य आता त्याचा राग खूप कंट्रोल करतो आणि म्हणतो, अरे भावा, आजकाल फुकट तर काहीच मिळत नाही रे. सत्या त्याला खूप समजावून सांगतो की तुझ्याकडे तुझ्यावर प्रेम करणारी आई आहे, तरीही तू असा एवढा उद्धटासारखा वागतो, बोलतोस. तेव्हा आता तू माझ्या ताईला आवडत नाहीये, तिला तू नकोच होता, परंतु गळ्यात पडलास, असं म्हणून राज हा खूप बोलतो. तेव्हा मीरा म्हणते, राज गप्प बसा, काही पण बोलू नकोस उगीच आणि जेवायला बस. मग आता याच्या घरात सुद्धा याला डिमांड नाही, कारण त्याच्या घरात सुद्धा त्याला घाणच म्हणतात, असं म्हणून राज सत्याचा अपमान करतो. त्यावेळी सत्याला अजूनच वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुजित कुमार आता मीराच्या घरी येऊन खूपच अरेरावी करत असतो. त्यावेळी आता मीरा म्हणते, हात सोडा माझा, कारण सुजितरावाने खूप रागातच आणि जोरात तिचा हात पकडलेला असतो. मग आता सत्या तेथे येतो आणि तिचा हात सोड असं म्हणतो, तरीही सुजित कुमार ऐकायला तयार नसतो. मग सत्या आता पुढे जाऊन सनसनीत एक सुजित कुमारच्या कानाखाली मारतो. तोच सुजित कुमार खाली पडतो. त्यामुळे
सुजित कुमार आता खूपच चवताळतो आणि म्हणतो की मारायच्या अगोदर तुम्ही लक्षात ठेवायला हवं होतं एक गोष्ट की मी या घरचा मालक आहे, अगोदर हे घर खाली करायचं. मीरा म्हणते आता आम्ही कुठे जाणार. तो म्हणतो मारायच्या अगोदर जरा विचार करायचा ना मग तुझ्या नवऱ्याने. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.